दिंडी चालली चालली दिंडी चालली चालली मनी विठाई माऊली मंद चालती पाऊली। रामकृष्ण हरी माऊली। मी प्राची साळुंखे झी 24 तासच्या आनंदवारीमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने रोटी घाट पार केलाय। देहू ते पंढरपूर या पायी दिंडीतला रोटी घाट अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो। टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात रोटी घाटाची चढण वारकऱ्यांनी अगदी सहजतेने पार केल्याचं आपण पाहिलंय। तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने या उक्तीचा प्रत्यय आज रोटी घाटामध्ये पाहायला मिळालाय। पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेले लाखो वारकरी अगदी सहजतेने रोटी घाट पार करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत। तर पाटस या ठिकाणी दुपारचा विसावा घेऊन तुकोबाची पालखी आज उडवंडी गवळ्याची या ठिकाणी मुक्कामी असणार आहे। आणि या भक्तिमय वातावरणातील उत्साहाची आणि आनंद सोहळ्याची वार्ता घेऊन आम्ही आलोय खास तुमच्यासाठी आनंदवारी या खास कार्यक्रमाच्या माध्यमातून। भक्त होई दंग मनी श्याम संग गातसे अभंग सावळ्याचे। देहू ते पंढरपूर या पायी दिंडीतला रोटी घाट अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो मंडळी। टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात रोटी घाटाची चढण वारकऱ्यांनी अगदी सहजतेने पार केली आहे। तर रोटी घाटातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी। पाहूया। रामकृष्ण हरी मंडळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आपला वरवणचा पाहुणचार घेऊन पुढे मार्गस्थ झालेली आहे। मी सध्या उभा आहे रोटी घाटामध्ये। आपण पाहतोय रोटी घाटातली ही सगळी दृश्य आहेत। तुकाराम महाराजांच्या पालखी समोरच्या ज्या दिंड्या आहेत त्यांचं रोटी घाटामध्ये आगमन झालेलं आहे। वरवणचा पाहुणचार घेऊन तुकोबारायांची पालखी पुढे मार्गस्थ झाली आहे आणि पाटस इथं दुपारचा विसावा घेऊन तुकोबांची पालखी जी आहे ती उडवंडी गवळ्याची इथं आज मुक्कामी असणार आहे। तर आपण पाहतोय की हा जो देहू ते पंढरपूर या पायी दिंडीतला रोटी घाट अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे। पूर्वीच्या आणि आताच्या या घाटामध्ये बराच फरक पडल्याचं देखील अनेकांचं म्हणणं आहे। अशा पद्धतीनं आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देखील याच रोटी घाटातून आपला जो प्रवास आहे पुढचा तो प्रवास करणार आहे आणि अत्यंत उल्हासाचं आनंदाचं वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सागर पाटीलसह श्रीकांत घुले, झी मीडिया, दौंड। तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने या उक्तीचा प्रत्यय आज रोटी घाटामध्ये पाहायला मिळतोय। तर पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेल्या लाखो वारकऱ्यांनी अगदी सहजतेने रोटी घाट पार केल्याचं आपण पाहिलंय आणि रोटी घाटामधील वारकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी। पाहूया। जय हरी मंडळी मी सध्या रोटे घाटात आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी रोटे घाटात दाखल झालेली आहे आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबतच्या ज्या दिंड्या आहेत जे लाखो वारकरी आहेत ते आपण पाहतोय सध्या रोटी घाटात यामध्ये दाखल झालेले आहेत आणि अत्यंत उल्हासाचं आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे। रोटी घाटामध्ये हातात भगव्या पताका घेत डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेले लाखो वारकऱ्यांचा जथ्था वैष्णवांचा मेळा या ठिकाणी सध्या दाखल झालेला आहे आणि नाचत गाजत संपूर्ण हरिनामाचा जयघोष करत वारकरी मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मला सांगा कुठून आलात, कितवी वारी आहे? 19वी। कुठून आलात? दौंड करोडी शेल पिंपळगाव आळंदी जवळ। बरं, कसं वाटतंय वारीत चालून यंदा? छान वाटतंय। काय यंदा पांडुरंगाकडे तुकोबारायांकडे काय मागणं आहे? काय मागणे? पाऊस पाणी जास्त पडावा हेच मागणे। वातावरण यंदा चांगलंय, पाऊस नाही पण आभाळ आहे असे। दिवे रोटी घाट आधी सर करणं कठीण व्हायचं, आता तू पालखी महामार्ग झाला सोपा केला। काय कसं आधी तुम्ही येत होता? हो अवघड लागायचं, असं येडे वेळ लागायचं, अवघड लागायचं। हो आता सोपा झाला चालायला। बाबा कुठनं आलात? शेल पिंपळगाव दौंड करवाडी। बरं, काय वाटतंय, कसं वाटतंय? आनंद वाटतो। किती वारी? 4थी 5वी। बरं, दरवर्षी काय यंदा पेरणी वगैरे शेती करते? काय होतं? काय ऊस आपला? हो। कसं वाटतंय? एकदम आनंद। काय मागायचं? काहीच नाही मागायचं, आनंद। अशा पद्धतीने आपण पाहतो आनंदाचं आणि उल्हासाचं वातावरण जे आहे ते सध्या वारकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि आज रोटी घाटामध्ये या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती दाखल झालेली आहे आणि एकदा आपण गजर करूयात। बोला पुंडलिक तुकाराम पंढरनाथ भगवान की जय।
तर अशा पद्धतीचा उल्हासाचा आणि आनंदाचं वातावरण या संपूर्ण वारकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि इथून पुढे जी आहे ती जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पुढे जी आहे ती मार्गस्थ झालेली आहे, पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने, याच ओळीचा याच अभंगाचा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी वेळोवेळी येताना दिसतो आहे. कॅमेरामन सागर पाटीलसह श्रीकांत घुले, झी24 तास, दौंड. तर मंडळी, अवयवदान हेच श्रेष्ठदान हा संदेश देण्यासाठी गेल्या 10 वर्षांपासून दोस्त मुंबई फाउंडेशनच्या माध्यमातून वारकऱ्यांमध्ये अवयवदानासंदर्भात जनजागृती केली जाते. दरवर्षी संपूर्ण वारीच्या या प्रवासात वारकऱ्यांची मोफत आरोग्य सेवा देण्याचं काम हे दोस्त फाउंडेशन करत आहे. या सेवेमागचा त्यांचा नेमका उद्देश काय आहे, या संदर्भात दोस्त मुंबई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर कैलास जवादे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी. मंडळी, सध्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी रोटी घाट सर करून पुढे मार्गस्थ झालेली आहे आणि लाखो वारकऱ्यांचा हा जत्था आपण पाहतो. या ठिकाणी रोटी घाट सर करून या ठिकाणी उळवंडी गोळल्याची या ठिकाणी मुक्कामी असणार आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की ठिकठिकाणी विविध उपक्रम राबवले जात असतात. या ठिकाणी दोस्त मुंबई फाउंडेशनच्या अंतर्गत अवयवदान आणि आरोग्य सेवा दिंडी 2024 हे त्यांचं 10वं वर्ष आहे. आणि या माध्यमातून ते वारकऱ्यांना अवयवदानासंदर्भात जनजागृती करत असतात. अवयवदान किती महत्त्वाचं आहे, ट्रान्सप्लांट सर्जन यांच्या माध्यमातून हा संपूर्ण उपक्रम राबवला जातो. आणि गेल्या 10 वर्षांपासून ते या उपक्रमाच्या माध्यमातून वारकऱ्यांमध्ये ही जनजागृती करण्याचं काम करत असतात. आणि त्या संदर्भात माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत. सर, नेमका हा उपक्रम काय आहे या संदर्भात थोडं सांगाल? महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय आणि वारी ही खूप हजारो वर्षाची परंपरा आहे. त्यामुळे हे माध्यम मी निवडलं आणि 2015 पासून वारीमध्ये आम्ही हा उपक्रम चालू केला. सुरुवातीला फक्त अवयवदान जनजागृती करायचो पॅम्पलेटच्या माध्यमातून, पथनाट्याच्या माध्यमातून, पण त्याला एवढा फारसा प्रतिसाद वारकऱ्यांकडून भेटत नव्हता किंवा फक्त ऐकण्यासाठी कोणी यायचं नाही. म्हणून मग साधारण मागच्या 4-5 वर्षापासून आम्ही सोबत अवयवदान सोबत आरोग्यसेवा असं दोन्ही जोडीनं एकत्र काम करत आहेत. वारकऱ्यांना आम्ही आरोग्यसेवा देतो, त्यांची चरणसेवा करतो. चालून आल्यानंतर थकल्यामुळे पायामध्ये दुखत असतं तर त्यांची मॉलिश करून देतो. अशा पद्धतीनं लोक एकत्र होतात आणि मग एकत्र झाल्यानंतर पथनाट्य, भारूड, त्यानंतर चर्चा, संवाद अशा विविध माध्यमातून त्यांना अवयवदानाबद्दल जागृती केली जाते. त्यामुळे हा स्तुत्य असा उपक्रम गेल्या 9 ते 10 वर्षांपासून यांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवला जातो आहे. आणि वारकऱ्यांमध्ये खरं तर अवयवदानासंदर्भात जनजागृती करण्याचं पुण्याचं आणि महत्त्वाचं काम ही संपूर्ण मंडळी गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे जे आहे ते करते आहे. कॅमेरामन सागर पाटीलसह श्रीकांत घुले, झी मीडिया, दौंड. नमो स्वामी राजा, नमो भक्त राजा, पंढरीच्या राजा विठुराया. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 190 किलो चांदी वापरून तयार केलेली मेघडंबरी बसवण्यात आली आहे. जतन संवर्धनाचं काम सुरू असताना पूर्वीच्या काळी बसवलेली मेघडंबरी खराब झाली होती आणि त्यामुळे आता मंदिर समितीने नवीन मेघडंबरी बसवण्याचा निर्णय घेतला. विष्णुदास कबीर महाराज यांनी यासाठी सागवानी लाकूड उपलब्ध करून दिलाय, तर मराठवाड्यातील मोघरे या भक्ताने चांदी भेट दिली आहे. श्री विठ्ठल गाभाऱ्यात मेघडंबरीमुळे आता वेगळीच शोभा आल्याचं पाहायला मिळत आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया. तुलसी हार गळा, कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. सर्वसामान्य लोक वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार परिधान करतात, मात्र वारकऱ्यांच्या काही मोजक्या अलंकारांपैकी महत्त्वाचा अलंकार म्हणजे तुळशीमाळ. या तुळशीमाळ बनवण्याच्या कामाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरातील काशी कापडी या समाजाने मागील 6 महिन्यांपासून तुळशी माळा बनवण्याचं काम हाती घेतलंय. महत्त्वाचं म्हणजे तुळशी माळांमध्ये सुद्धा राम तुळस, कृष्ण तुळस असे विविध प्रकार पाहायला मिळतात आणि त्यांच्या लाकडापासून या माळा बनवल्या जातात. पंढरपुरात आषाढीला आलेला प्रत्येक वारकरी नवीन तुळशी माळ हा आवर्जून खरेदी करताना पाहायला मिळतो. ही मागणी कमी झाल्यामुळं, चायनामुळं ही तुळशीची माळा कमी झाली. त्यामुळे सध्या आता आम्ही जे आहे कामगार 30 एक कामगार आता समाजामध्ये आहे आणि 6 महिन्यापूर्वीपर्यंत आम्ही तुळशी माळा तयार करतो आणि जेणेकरून आम्हाला आता सध्या तुळशीची माळा ही 50पासून ते 100 रुपयापर्यंत उपलब्ध आम्ही सेवा मार्फत वारकऱ्यांना देतो. श्री क्षेत्र शेगावहून निघालेल्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी हरिनामाचा जयघोष करत धाराशिव जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहे.
जिल्ह्यातील कळंब शहरामध्ये या पालखीचं मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आल्याचं आपण पाहतो। दरम्यान हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। 8 जुलैपर्यंत ही पालखी भाविकांच्या दर्शनासाठी जिल्ह्यामध्ये राहणार असून 9 जुलैला सोलापूर जिल्ह्यात या पालखीचं प्रस्थान होणार आहे। आणि आता बातमी नाशिक मधल्या विठ्ठल भक्तांची। आषाढी एकादशी निमित्त नाशिक मधील सायकल स्वारांची सायकल वारी होते आणि नाशिक फाउंडेशनच्या माध्यमातून नाशिक ते पंढरपूर अशी ही सायकल वारी होताना पाहायला मिळते। नाशिकच्या गोल्ड क्लब मैदानातून ही सायकल रॅली पंढरपूरला रवाना झाली आहे। 350 सायकलिस्ट या सायकल वारीमध्ये सहभागी झालेत। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। नाशिक सायकल असोसिएशन तर्फे आज पंढरपूरच्या दिशेने सायकलिस्ट रवाना होत आहे। तिथे जर बघितलं तर ढोल ताशाच्या गजरात विठ्ठलाची मूर्ती घेऊन हे सगळे सायकलिस्ट आहेत हे पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहेत। 3 दिवस हे सायकलिस्ट सायकल चालवत पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी हे सगळे सायकलिस्ट सामाजिक संदेश घेऊन पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। इथे जर बघितलं सगळे सायकलिस्ट आहेत, 300 सायकलिस्ट आहेत हे पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत। या सगळ्यांमध्ये जे सायकलचं रिंगण देखील असणार आहेत, आपण याबाबत देखील जाणून घेऊयात। नगरमध्ये सायकलचं रिंगण ठेवण्यात आलेलं आहे। जय हरी माऊली। नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनची ही 12वी वारी आणि आज आमचा नगरला मुक्काम होणार आहे आणि 7 जुलै रोजी अखंड महाराष्ट्रातील सायकलिस्ट एकत्रितरित्या येणार आहे। जवळजवळ 1800 सायकलिस्टचा मेळावा तिथे होणार आहे आणि सकाळी ज्या मंदिराला नगर प्रदक्षिणा होईल आणि प्रदक्षिणानंतर प्रभात फेरीद्वारे एक सामाजिक संदेश दिला जाईल। त्यानंतर रिंगण सोहळा एकाच ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील सायकलिस्टचा होणार आहे। हा नेत्रदीपक सोहळ्यासाठी आम्ही सगळेजण आतुरलेलो आहोत। कॅमेरा पर्सन सुनू भिडेसह सागर गायकवाड, G24 तास, नाशिक।